हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे अशी खमंग काहीतरी खायचं असतं मुलांना। तर कांदा भजीच्या ऐवजी मी तुम्हाला आज एक छानसा प्रकार दाखवणार आहे, पनीर कचोरी। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने। तर 1 वाटी कणिक घेतलेली आहे, 4-5 चमचे बारीक रवा, जिरे, ओवा, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे आणि असा छानसा घट्ट गोळा करून आपण त्याला अर्धा तास झाकून ठेवणार आहोत। रवा मिक्स केल्यामुळे अर्धा तास आपण त्याला ठेवून देणार आहोत। त्यानंतर थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घ्यायचं आहे। पनीरची स्टफिंग करायची आहे, त्यामुळे बटर पनीरसाठी अगदी टेस्टी लागतं। तर त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, ती टाकून घेऊन परतायची आहे। थोडीशी तीळ टाकायचे, तेही परतून घ्यायचे आहेत। नंतर खोबरं टाकलेलं आहे। बारीक गॅसवर आपण हे सगळं परतून घेणार आहोत। त्यानंतर बारीक चिरून कांदा टाकलेला आहे, तो सुद्धा परतून घ्यायचा आहे। आणि थोडासा हिंग टाकायचा राहिला होता, तो मी आता टाकत आहे। तुम्ही तेलामध्येच टाकून घ्यायचा आहे। आता पनीरचे सुद्धा अगदी बारीक बारीक तुकडे करून घेतले होते, ते टाकून चवीपुरतं मीठ टाकून आता मोठा गॅस करून आपण त्याला परतून घ्यायचं आहे। पनीरमध्ये जे पाणी वगैरे असतं ते सगळं मॉइश्चर सगळं केलं पाहिजे। तर मीडियम गॅस किंवा मोठ्या गॅसवर हे सगळं परतून घ्यायचं आहे। थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून टाकून घेऊया, म्हणजे छान स्मेल येईल त्याचा। तर असं हे टेस्टी असं पनीरचं स्टफिंग आपलं तयार होत आहे। तयार झाले, आता आपण ते थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप टेस्टी आणि छान पदार्थ आहे, तुम्हीही नक्की ट्राय करा। पीठ छान मऊ झालेलं आहे, थोडंसं मळून घेऊया आणि एक छोटा उंडा घ्यायचा आहे। गोल करून आपण थोडंसं अंगठ्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याची छान पातळ पारी करून घेऊया। कढईचं जे आहे ते आपण पातळ करून घ्यायचं आहे। अगदी 10-15 मिनिटातच आपला हा पदार्थ तयार होईल आणि अगदी टेस्टी आणि मुलांना आवडणारा असा आहे। भरपूर पनीर घालायचं आहे मध्ये आणि अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। आणि त्याच्या बाजूला अशा कडा दिसू द्यायला नाही पाहिजे, सगळ्या व्यवस्थित मोडून त्याला थोडंसं चपटा आकार द्यायचा आहे, कचोरी असल्यामुळे। तर हे अशा सगळ्या कचोऱ्या आपण करून घेतलेल्या आहेत। तेल तापत ठेवलेलं आहे, आता तळून घेऊया। मीडियम गॅसवर अगदी छान खरपूस तळून घ्यायचं आहे, मोठ्या गॅसवर तळायचं नाही, म्हणजे अगदी आतपर्यंत व्यवस्थित कचोरी तळते। तर अशाच वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। तर अशी ही छानशी पनीर कचोरी आपली तयार झालेली आहे, मस्त फुललेली आहे आणि खमंग तळल्या गेलेली आहे। तर आता ही आपण खाण्यासाठी सर्व करूया।